भैया मला डाळिंबाला राखण पाठवलं होतं, पण डाळिंबाची राखण मी डायरेक्ट 10 किलोमीटर पासून लांब करीत होतो, कारण की माझ्या पायाला चिकन लागत होतं म्हणून. मामाला येऊ काय तिकडे धुमसायला. तर जय श्रीराम भावांनो, मी ब्लॉग स्वागत तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. भैया पहिली माणसं आवरून देवाला जायची, त्यामुळे त्याला देव पावायचा आत. भैया तो देवाचा विषय नाही काढला तेवढाच लांब लांब बरा आहे, कारण की देव मला पावाला, त्यामुळे मी काय देवाची भावना करणार. पावसा पाण्याची आणि खारी धुमासली, मग म्हणलं आता कोयता घेऊन डायरेक्ट गावताल जावा, गावताव ताव काढा. निस्ता गावताल धुमचित होतो, त्यात काय नाद नव्हता. गावताल धुमचून झाल्यावर म्हणलं आपल्याला एक गाव आहे, गावात जरा थोडंफार बघावं लागतं, त्यामुळे गावात आलो. गावात आपल्याला 2 दलिंद्र गावली. ते म्हणले चला तुम्हाला खर्च करतो. म्हणलं अरे खर्च पाणी काय करू नका, पण ती म्हणले तुम्ही लय लांबून पावले, त्यामुळे तुम्हाला खर्च करावा लागेल. मग काय त्यांनी वेळ सांगितली, मग म्हणलं चला आता काय. आमचा तुषार मला तसले बोलबच्चन आणतोय, ऊन वारा पाऊस असला तरी गोल्या मला काम करावं लागतंय. त्याला म्हणलं तू कामासाठीच आलाय, कामच करावं लागणार तुला आयुष्यभर, त्यात काय विषय नाही. आमच्याकडे असले नमुने आहेत का नाही, इथं घरी बसून ती भारतातलं तिकीट काढते माहिती, किती क्वालिटीची माणसं असेल तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आमच्या सचिन सरांचं म्हणणं लय लांब लांब पर्यंत तुम्हाला मी पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेन.